पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लेखापरीक्षणाच्या संदर्भात माहिती मागितली असता जवळपास 5,700 कोटी रुपयाची अनियमितता, गैरप्रकार, गैरव्यवहार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। खरं तर 1999-2000 मध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही महापालिका वेळच्या वेळी लेखापरीक्षण म्हणजे ऑडिट करत नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही केस दाखल केली। माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने 18 वर्षाचं लेखापरीक्षण 1 वर्षामध्ये करण्याचा विक्रम महानगरपालिकेने केला। त्यामध्ये हजारो कोटी रुपयाचे गैरप्रकार उघडकीस आले। तदनंतर अनेक वेळा महानगरपालिकेचे त्या वेळचे आयुक्त, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना या संदर्भात वेळेत कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही मागणी केली। आयुक्त शेखर सिंग यांच्या कालावधीमध्ये देखील आम्ही लेखापरीक्षणामध्ये जे आक्षेपाधीन रकमा आहेत, वसूलपात्र रकमा आहेत, रेकॉर्ड उपलब्ध न केल्यामुळे आक्षेपाधीन ठेवण्यात आलेल्या रकमा आहेत, या संदर्भात कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली। मुख्य लेखापरीक्षक आणि त्यांचा विभाग काम करत असताना जवळपास 80-90 कोटी रुपये आस्थापनावरती खर्च करत असताना ते लेखापरीक्षण करतात आणि संबंधित विभागांना त्याचं अनुपालन करण्याची विनंती करतात। प्रशासनाच्या वतीने 2 आठवड्यामध्ये त्याचं अनुपालन झालं नाही तर कायदेशीर कारवाई करणे ही कायदेशीर जबाबदारी महापालिका प्रशासनाची असताना मागच्या अनेक वर्षापासून प्रशासन अशा प्रकारची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही। आता जी काही आम्हाला माहिती मिळालेली आहे त्यामध्ये जवळपास 5,790 कोटी रुपये आक्षेपाधीन रक्कम आहे, वसूलपात्र रक्कम आहे, रेकॉर्ड न दिल्यामुळे आक्षेपाधीन ठेवलेली रक्कम आहे आणि ती अमाऊंट जी आहे ती जवळपास 5,700 कोटी रुपयाची रक्कम आहे। खरं तर महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासन, लेखापरीक्षक, लेखापाल हे सगळे पब्लिक सर्वंट आहेत, जनतेचे नौकर आहेत। यांची कायदेशीर घटनात्मक जबाबदारी आहे की करदात्या नागरिकाची तिजोरी सुरक्षित ठेवणे, कुठल्याही चुकीचं काम होऊ नये, कुठल्याही प्रकारे करदात्या नागरिकांच्या पैशाचा अपहार होऊ नये, गैरव्यवहार होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, ही जबाबदारी प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त शेखर सिंग यांची असताना या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। 1993ला महानगरपालिकेमध्ये लेखापरीक्षणाच्या संदर्भात एक महासभेने एक ठराव केला आणि लेखापरीक्षणाची कार्यपद्धती अनुपालनाच्या संदर्भात नियमावली बनवण्यात आली। त्याच्यात नियम 10 प्रमाणे अशा प्रकारचे आक्षेप लेखापरीक्षकांनी काढल्यानंतर 2 आठवड्यामध्ये त्याचं अनुपालन करावं अशा प्रकारचा नियम असताना 1982 ते 2025 पर्यंत मागच्या 10 वर्षाचे आक्षेप, 15 वर्षाचे आक्षेप, 20 वर्षाचे आक्षेप कुठल्याही प्रकारे त्याचं अनुपालन होत नसताना महापालिका आयुक्त कुठलीही कारवाई करत नाहीत। म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या संदर्भात वसूलपात्र ज्या रकमा आहेत, जवळपास 1300-1400 कोटी रुपये वसूलपात्र रकमा आहेत, त्या संदर्भात महापालिका प्रशासनाने, आयुक्ताने तत्काळ संबंधित जे काय अधिकारी आता सेवेत आहेत किंवा रिटायर झालेले आहेत त्यांच्याकडनं त्या रकमा वसूल कराव्यात। दुसरा मुद्दा म्हणजे जे रेकॉर्ड उपलब्ध होत नाही, जुनं रेकॉर्ड जर असेल त्या अनेक वेळा त्यांना पत्र व्यवहार केले असतील, नोटिसा देण्यात आल्या असतील आणि त्यांनी रेकॉर्ड दिलं नसेल तर त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती FIR झाला पाहिजे, प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे। या संदर्भात महापालिका आयुक्ताने हे गंभीर प्रकरण घ्यावं, गांभीर्याने घ्यावं आणि या संदर्भात तत्काळ कारवाई करावी। अन्यथा प्रशासकीय कामकाजामध्ये हलगर्जीपणा करणे तो देखील एक मोठा गुन्हा आहे। तसेच माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे लेखापरीक्षण झालेलं आहे। माननीय मुंबई उच्च न्यायालयाने 1999-2000 मध्ये जी मी याचिका केली होती त्यामध्ये स्पष्टपणाने ताशेरे मारले होते, अशा प्रकारच्या आयुक्तांना आणि लेखापरीक्षकांना घरी पाठवलं पाहिजे अशा प्रकारच्या आक्षेप, अशा प्रकारचे ताशेरे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी मारले होते। माननीय आयुक्त शेखर सिंग यांनी हे गंभीर प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि तत्काळ यावरती कारवाई सुरू केली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। आयुक्तांनी जर वेळ काढूपणा केला आणि याच्याकडे हलगर्जीपणा केला तर आयुक्त देखील यामध्ये दोषी ठरणार आहेत, ते देखील यामध्ये सामील आहेत। ते संबंधित
अधिकाऱ्यांच्या विभागांचा भ्रष्टाचार आणि गैरकारभार पाठीशी घालतात असा स्पष्ट त्यातनं अर्थ निघेल आणि ते देखील यामध्ये गुन्हेगार ठरतील अशा प्रकारचा इशारा मी आयुक्तांना देत आहे.